आज मी बनवते कुरकुरीत कोथिंबीरची वडी। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश। तर कोथिंबीर धुवून आणि त्याचं पाणी सुकवून घेतलेलं आहे। तर आता ही कोथिंबीर आपण बारीक चिरून घेऊया। कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर ती पूर्णपणे सुकली पाहिजे, तेव्हाच मग आपण कोथिंबीर चिरून घ्यायची आहे। तर इथे कोथिंबीर चिरून झालेली आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवूया। कोथिंबीर थोडी पेस्ट केल्यामुळे खूप छान चवदार अशी ही कोथिंबीर वडी लागते। आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथे बेसन घालायचं आहे। 1 वाटी बेसन घातलेलं आहे। 1 वाटी बेसन घातल्यानंतर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। ज्वारीच्या पिठामुळे कोथिंबीर वडी अगदी खुसखुशीत होते आतून। आता इथे अर्धी वाटी मी तांदळाचे पीठ घातलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे वडी कुरकुरीत होते। आणि जी हिरवं वाटण आपण बनवलेलं होतं हिरवी मिरचीचं ती घातलेलं आहे। धना जिरा पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि इथे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि पांढरे तीळ घातलेले आहेत आणि ओवा घातलेला आहे। तर हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये। तर जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोड्या पाण्यामध्ये आपल्याला हे कोथिंबीरचं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। तर इथे आपलं वडीचं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता असे रोल बनवून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला हे रोल बनवायचे आहेत। तर हातावरती आता थोडेसे मी तीळ घेतलेले आहेत। तिळामध्ये हे रोल आपण असे घोळवून घेऊया। तिळामुळे खूप छान खमंग अशी वडी लागते। आता आपण इथे तेल लावलेल्या चाळणीमध्ये रोल ठेवलेले आहेत। तर आता हे रोल आपण स्टीम करून घेऊया 10 मिनिटे। तर 10 मिनिटे झालेले आहेत। तर हे रोल आपण थंड झाल्यानंतरच कट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे मी हे रोल कट करून घेतलेले आहेत। मस्त अशा ह्या वड्या कट झालेल्या आहेत। तर गरम तेलामध्ये आपण आता या वड्या फ्राय करून घेऊया। तर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या वड्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत। आतपर्यंत तेल जाईपर्यंत कुरकुरीत तळायच्या आहेत। कुरकुरीत जर तळल्या नसतील तर त्या नरम पडतात, म्हणून चांगल्या खमंग कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या वड्या छान तळून झालेल्या आहेत, मस्त अशा टेस्टी, खमंग आणि कुरकुरीत। तर या वड्या भरपूर दिवस टिकतात, अगदी 8 दिवस। तर रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा।